नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्वानंदीला सापडले चक्क आता समरचे बाबा जिवंत। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, एकीकडे घडलेली असती सगळ्यात मोठी घटना ती म्हणजे तुम्हाला माहितच आहे, मंदाकिनी आणि अधिरा या दोघींमध्ये जबरदस्त असं भांडण झालेलं असतं। त्याच्यामुळे त्या दोघींनी ठरवलेलं असतं की आता आपण एकत्र राहायचं नाही, वेगवेगळी दोन घरं करायची। पण मंदाकिनीचं हे सगळ्या गोष्टीवरती नकार असतो आणि ती म्हणत असते की जर घराचे दोन भाग केले तर मला ह्या घरामध्ये पाऊल देखील ठेवायचं नाहीये, त्याच्यामुळे मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाते असं मंदाकिनी म्हणत असते। तर दुसरीकडे मात्र रोहनचे बाबा देखील तिला हेच सांगत असतात की मी अधिरा आणि रोहन सोबत राहायला तयार आहे आणि आम्ही आता दुसऱ्या घरामध्ये राहायला जात देखील आहोत। आणि हे सगळं बोलल्याच्या नंतर मात्र मंदाकिनी प्रचंड चिडते, कारण की तिला वाटतं की ह्या अधिराने आमच्या घराचे दोन भाग केले, त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे स्वानंदीमुळे। आता बिचाऱ्या स्वानंदीची यामध्ये काहीच चूक नसते, पण तरी देखील तिला यामध्ये ओढलं जात असतं। तर दुसरीकडे मात्र आता मंदाकिनी चक्क राडा करते आणि अधिराला म्हणत असते की तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं, माझ्या नवऱ्याला दूर केलं। कारण की रोहनच्या बाबांचं जर पाहायला गेलं तर एक गोष्ट बरोबरच आहे, कारण की ह्या मंदाकिनी आतापर्यंत जे काही रोहनच्या बाबांसोबत वागलेले असते, एकीकडे अधिरासोबत वागलेले असते आणि ह्या सगळ्याचं तात्पर्य म्हणजे रोहनच्या बाबांना देखील वाटत असते की ह्या मंदाकिनी सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही, कारण की अधिरा आणि सोबतच मंदाकिनीची सारखी भांडणं होत असतात। आपण हे भांडण होत कशामुळे असते तुम्हाला माहिती आहे का? ह्या सगळ्याला जबाबदार असते ती मल्लिका, कारण की मल्लिकाला ही सगळी गोष्ट अधिरा सांगत असते आणि मल्लिका सगळं काय सांगत असते की आता ह्या अधिराला की तू मंदाकिनीपासून आणि आता सेपरेट राहायला जा रोहन दोघे जण, कारण की तुम्हाला काही जरी मदत लागली तर आम्ही करू। तर पाहायला गेलं तर आता एकीकडे असं काय वाटतंय आपल्याला की ह्यामध्ये सगळीकडे अधिराची देखील चूक आहे, कारण की एकत्र कुटुंब होतं ते तोडणं म्हणजे खूप मोठी चुकीची गोष्ट आहे। पण मित्रांनो, आता ह्या सगळ्याचा भडसा निघतो आपला ते म्हणजे स्वानंदीवरती, कारण की स्वानंदी ज्यावेळेस मात्र घरी जाते आणि त्यावेळेस मात्र मल्लिका डायरेक्ट ठरवते की आता माझ्यामुळे हे सगळं घडते ना, तर आता मीच घर सोडून जाते। तर मल्लिका तिचे कपडे बोजा बिस्तर बांधून आता रस्त्यावरती डायरेक्ट आपल्या दुसरं तिसरं कोणाला न दिसता आपल्या मात्र डायरेक्ट स्वानंदीला दिसते आणि स्वानंदी म्हणते का आई तू कुठे चालली? त्यावेळेस मात्र मल्लिका म्हणते की तुझ्यामुळे झालं हे सगळं काय, तुझ्यामुळे मला आज रस्त्यावरती राहायची वेळ आलेली आहे, कारण की तू त्या अधिराचा एवढा तुला पुळका आला होता ना, रोहनला बोलत होते मी डिवोर्स घे, पण हे सगळं तुझ्यामुळे झालंय। आणि सोबतच मात्र तुम्हाला माहिती का कोण असतं? कारण की त्या ठिकाणी समर देखील आलेला असतो आणि समरच्या समोर मंदाकिनी डायरेक्ट आपल्या स्वानंदीला म्हणते की तुझ्यामुळे आमचं घर फुटलं, तुझ्यामुळे आम्हाला वेगवेगळं राहायला लागत आहे। तर यामध्ये बिचाऱ्या स्वानंदीची काय चूक होती? तर दुसरीकडे मित्रांनो, कहाणीमध्ये ट्विस्ट तर तेव्हाच येतो की स्वानंदी मात्र त्यांना वेगळं राहून देत नसते, त्यांना म्हणत असते की आपण ह्या सगळ्यावरती काही ना काही सोल्युशन काढू, त्याच्यामुळे तुम्ही एकत्र सगळेजण अगोदर या। तर दुसरीकडे मात्र आता आपला समर कधी देखील स्वानंदीच्या बाजूने उभा आत्तापर्यंत राहिला होता, पण तरी देखील मात्र सगळ्यांना हेच सांगत होतो की यामध्ये स्वानंदी मॅडमची काहीच चूक नाही, प्लीज तुम्ही त्यांना काही दोष देऊ नका, कारण की मला माहीत आहेत ना त्या कशा आहेत। तर पुढे मित्रांनो कहाणीमध्ये असा ट्विस्ट येतो, कारण की आता मंदिरामध्ये तुम्ही पुढे पाहाल की आजी म्हणते की आता खूप दिवस झालं आपण अन्नदान केलेलं नाही, त्याच्यामुळे आता अन्नदान करूया। आणि त्याच अन्नदानामध्ये मित्रांनो कहाणीमधला भूतकाळ आता उघडकीस येणार आहे। कारण तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो, तर एकीकडे मल्लिकाला वाटत असतं की अधिराचं घर फुटलं, अधिरा सेपरेट राहायला आली की त्याच्यानंतर मग अधिरा आपल्याकडे कायमची निघून येईल, त्याच्यानंतर आपण काही करू आणि जर काही जरी झालं तरी रोहन आणि अधिराचा डिवोर्स घडून आणायचं, त्या दोघांना सेपरेट करायचं, त्याच्यानंतर ह्या स्वानंदीला इथून लात मारून हकलायचं। हा सगळा काय त्या मल्लिकाचा प्लॅनिंग असतो। पण आता कहाणीमध्ये ट्विस्ट तेव्हा येतो ज्यावेळेस मात्र मंदिरात अन्नदान करायला जातात आणि त्या ठिकाणी मात्र स्वानंदीला कोण भेटतं? ते म्हणजे चक्क आपल्या समरचे बाबा। तर आता समरच्या बाबांचा अपघात झाला होता, मग ते जिवंत कसे, नेमका काय भूतकाळ आहे, या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं ह्या मल्लिकाने काय कट कारस्थान रचली होती, हे सगळं काय आता बाहेर निघणार आहे। तर मित्रांनो, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, जेव्हापासून आपली स्वानंदी समरच्या आयुष्यात गेली तेव्हापासून त्याच्या आयुष्यात काही ना काही चांगलंच घडत आहे। तर आता मित्रांनो, ज्यावेळेस मात्र आता समरचे बाबा सापडतील आणि त्यावेळेस मात्र ते स्वानंदीला काय सांगतील, स्वानंदी कशा प्रकारे त्यांच्याकडून सगळी काही माहिती काढून घेईल, समोर घेऊन देखील येईल, हे सगळं पाहणं खूप खूप रंजक ठरणार आहे। तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा। भेटूया आज संध्याकाळी रात्री 9 वाजता लक्ष्मी निवास अपडेटसोबत। धन्यवाद।